हाय, हेल्लो, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल ek.com. माझं नाव दिव्या, तुमची फ्रेंड आणि ॲडवायझर. करिअरचं टेन्शन येत आहे? कोणता तरी कोर्स असावा तो चांगली इन्कम पण करून देईल आणि त्याच्यात गव्हर्नमेंट जॉबचे चान्सेस पण खूप जास्त असतील? प्रेझेंटिंग माय न्यू व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मी अशाच एका कोर्सची माहिती घेऊन आलेली आहे. तो कमीत कमी म्हणजे 2 वर्षात पूर्ण होतो आणि त्याचे गव्हर्नमेंट जॉबचे चान्सेस खूप जास्त आहेत. हा व्हिडिओ ज्या विद्यार्थिनींना उपयोगी पडेल, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाहीये तरी त्यांना स्वतःच्या पायावर कमीत कमी पैशात उभं राहायचं आहे किंवा स्वतःची इन्कम जनरेट करायची आहे, आपल्या फॅमिलीला कमीत कमी वेळेत सपोर्ट करायचा आहे. आता तुम्ही विचार करत असाल असा कोणता कोर्स असेल बरं? तो म्हणजे NM नर्सिंग. NM नर्सिंगबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी एक नर्सिंग NM नर्स की सॅलरीबद्दल पूर्ण माहिती आहे, तरी हा व्हिडिओ पूर्ण बघा अशी विनंती. सो लेट्स गेट स्टार्टेड द व्हिडिओ. NM नर्सिंगबद्दल माहिती घेण्यासाठी 5 की पॉइंट्स. 1. NM नर्सिंग म्हणजे काय? 2. ड्युरेशन आणि स्टुडंट इलिजिबिलिटी. 3. क्रायटेरिया फॉर ANM नर्सिंग ॲडमिशन्स. 3. फीस फॉर NM नर्सिंग. 4. सिलेबस फॉर ANM नर्सिंग. 5. एक्झाम शेड्यूल ऑफ ANM नर्सिंग. 1. NM नर्सिंग म्हणजे काय? A स्टँड फॉर ऑक्झिलरी, N स्टँड फॉर नर्स, M मिडवाईफ. याचा अर्थ असा की नर्स प्रायमरी स्तरावर काम करते. प्रायमरी स्तरावर म्हणजे प्रिव्हेन्शनचं काम करणे. NM नर्सिंग ही मुख्यत्वे करून कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या प्रोग्रॅममध्ये काम करत असते. चाइल्ड अँड मदर केअर याचे काम NM नर्सकडे असते. प्राथमिक स्तर म्हणजे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र. साध्या भाषामध्ये सांगितले तर लसीकरण, गरोदर मातांची तपासणी, नवजात मुलांची तपासणी असे काम ANM नर्स करत असते. 2. ड्युरेशन आणि स्टुडंट इलिजिबिलिटी. NM नर्सिंगचा ड्युरेशन हा 2 वर्षाचा असतो. NM मध्ये फक्त फिमेल कॅन्डिडेट ॲडमिशन घेऊ शकतात, मेल कॅन्डिडेट घेऊ शकत नाहीत. आणि स्टुडंट इलिजिबिलिटीमध्ये स्टुडंट हा तिन्ही फील्डमधला म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्समधला असला तरी चालतो. विभागानुसार बदल जाणवते. ॲडमिशन प्रोसेसमध्ये बदल जाणवतो. ॲडमिशनसाठी तुम्ही 12वी पास असणे आवश्यक आहे आणि नर्सिंगची CET दिलेली असणे आवश्यक आहे. 3. फीस फॉर ANM नर्सिंग. फीस वेगवेगळ्या कॅन्डिडेटसाठी वेगवेगळी असते. कास्टमधले कॅन्डिडेटसाठी ANM नर्सिंगला फ्रीमध्ये आहे. शहरानुसार हा क्रायटेरिया बदलला जातो. तुम्ही कुठे राहता त्या शहरावर डिपेंड आहे. ओपन कास्टसाठी 60 ते 1 लाख रुपयापर्यंत फीस असू शकते, पण क्रायटेरिया शहरानुसार बदलतो. 4. सिलेबस फॉर ANM नर्सिंग. ANM मध्ये पहिल्या वर्षी 4 विषय असतात. 1. हेल्थ प्रमोशन. 2. चाइल्ड हेल्थ नर्सिंग. 3. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. 4. प्रायमरी हेल्थ नर्सिंग फर्स्ट. ANM मधील दुसऱ्या विषयी 3 विषय असतात. 1. मिडवाईफ. 2. प्रायमरी हेल्थ नर्सिंग दुसरी. 3. हेल्थ सेंटर मॅनेजमेंट. अशा प्रकारे ANM नर्सिंगमध्ये 7 विषय असतात. 5. एक्झाम शेड्यूल ऑफ ANM नर्सिंग. ANM नर्सिंगची एक्झाम ही वर्षातून एकदा फायनल होत असते. फर्स्ट इयरची एक्झाम ही एकदा व सेकंड इयरची एक्झाम एकदा, अशा 2 मेन एक्झाम असतात. सेमिस्टर पॅटर्न हा ANM नर्सिंगमध्ये नसतो. याच्यासोबत प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा असते आणि तीही 2 वर्षातून 2 वेळेस. आता वेळ आहे सॅलरीबद्दल डिस्कशन करायचे. तर तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चांगली पगाराची नोकरी मिळते. तसेच उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला प्रायव्हेटपेक्षा खूप चांगली पेमेंट व सुविधा मिळतात. सॅलरीची रक्कम शहरानुसार बदलते. आय होप तुम्हाला NM नर्सिंगबद्दल पूर्ण माहिती मिळालेली असेल. जी माहिती दिली ती तुम्हाला आवडली असेल. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. अशा विद्यार्थी ज्यांना पटकन काहीतरी करिअर करायचं आहे, आपल्या फॅमिलीला सपोर्ट करायचा आहे, तेही कमीत कमी पैशात व कमीत कमी वेळात, तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नंतर अशाच इंटरेस्टिंग आणि एज्युकेशननी भरलेल्या व्हिडिओमध्ये भेट होईल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.